नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण आलो आहोत आंबा महोत्सव पाहायला। कोकण संस्कार व कोकण प्रतिष्ठान आयोजित हे महोत्सव भरला आहे। 1 मे पासून हे महोत्सव भरला आहे। आज 2 मे आहे आणि 12 मे पर्यंत हा महोत्सव तुम्हाला इथे पाहता येणार आहे। आणि या महोत्सवामध्ये तुम्हाला कोकणातले वेगवेगळ्या प्रकारचे आंबे, त्याचे दर, आंबा कसा आहे ते तुम्हाला पाहता येईल। तर चला बघूया व्हिडिओच्या माध्यमातून। ठाणा स्टेशनपासून चालत 5 मिनिटांच्या अंतरावर आहे गावदेवी मैदान आणि गावदेवी मैदानाला हा महोत्सव भरला आहे ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत। शॉप नंबर 1 आहे, आपण विचारूया आंब्यांचा रेट। दादा, हे आंबे कुठले आहेत तुमचे? हे माझे राजापूर जिल्हा रत्नागिरी इथून मी आहे। अच्छा, तुमचं आडनाव काय? माझं आडनाव आहे विजय मोहिते। माझ्या दुकानाचं नाव आहे सोना मँगोज। अच्छा, हे कोणत्या प्रकारचं फळ आहे? हे हापूस आहे बहुतेक, आणि फक्त इथे एक पायरी आहे। हापूस व्यतिरिक्त पायरी सुद्धा आहे। सगळे हापूस आंबे इथे? हो, आणि फक्त हे पिकलेले, जास्त पिकलेले? हो, पिकलेले म्हणजे तयार आहेत? हो, हे तयार आहे। हे कसे आहे डझन? हे 600 रुपये डझन आहेत। हे 600 रुपये? 500 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत रेंज आहे। मग हा कसा डझन आहे? हा 800 रुपये। 800 रुपये डझन। आणि हा तुम्ही जो पायरी बोललात, हो, पायरी आंबा आहे ना? हो हो, पायरी आहे आंबा। कोकणामध्ये ज्यांनी पायरीची लागवड केली आणि काही ग्राहकांना विशेषतः हापूस ऐवजी ते पायरीची घेणं पसंत करतात। पायरीचा रस बनवला जातो आणि साठा सुद्धा हो, साठा सुद्धा बनवले जातो आणि त्याची विशेष त्यांना त्याची पसंती आहे। काही विशिष्ट ग्राहक तेच पसंत करतात। पायरी आवडतो। हा पण सगळा हापूसच आहे ना? हो हो, हापूस आहे। मग हा जरा वेगळ्या प्रकारचा वाटतो। हा पायरी आहे आणि हा हापूस आहे। हापूस आहे। हे मोठं फळ दिसतंय। हे कसं डझन येणार? 900 रुपये डझन। 900 रुपये। म्हणजे दादांच्या दुकानामध्ये तुम्हाला 500 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत डझनाचे आंबे मिळणार आहेत। तयार रेडीवाले पण आहेत आणि पेटी घेतली तर बऱ्यापैकी कन्सेशन देतो आम्ही, म्हणजे कमी करून देतो ना दादा? ओके, थँक्यू। घारकर मँगो, देवगड हापूस 2 नंबरचं दुकान आहे। 3 नंबरचं दुकान आहे रामेश्वर कृपा मँगोज फार्म। नमस्कार दादा। नमस्कार दादा, तुमचं नाव काय? माझं नाव प्रफुल्ल दिनकर पोदे। आणि देवगडचा हापूस आंबा आहे देवगड हापूस आंबा आहे, विजयदुर्गचा आहे, विजयदुर्ग आहे, मालवण आहे, सगळीकडचे, वेंगुर्ल्याचा आहे। अच्छा, तर हा जो आंबा दिसतोय आम्हाला तयार झालेला आंबा आहे? तयार आहे, आता खाऊ शकतो। मग हे फळ किती ग्रामचं असेल साधारण? हे दाखवतो ना तुम्हाला, वजन करूनच दाखवतो। 292 ग्राम, म्हणजे जवळजवळ 300 ग्रामचं धरा। तर दादा, मग हे हापूस आहे हा, तो पिकवतात कसा? गवतात पिकवलेला। गवतात पिकवलेला, आडी लावून जमिनीवर आडी लावून एक 4 दिवस तिथे गवतात ठेवून नंतर मग पेटीमध्ये भरून इकडे आणलेला। तर हा जो आहे जवळजवळ 300 ग्रामचा हे फळ आहे। आणि हे डझन कसे? 900 रुपये डझन। आणि हे वाले दादा? हे त्याच्यापेक्षा मोठं आहे, त्याच्यापेक्षा पण मोठं फळ आहे। हे 1000 रुपयावाले। हे 1000 रुपयावाले। आणि हे थोडेसे कच्चे दिसत आहेत। हे आणि मोठे आहेत, कच्चे आहेत पण त्याच्यापेक्षा पण मोठे आहेत। हे त्याच्यापेक्षा मोठे आंबे 90 ग्राम आहे। 390 ग्राम, म्हणजे जवळजवळ 400ला 10 ग्राम कमी। बघा 400 ग्रामचे पण आंबे आहेत। अच्छा, मोठमोठे आंबे आहेत, म्हणजे याच्यापेक्षा हे मोठं फळ आहे। हो, इथे जे आहेत ते तयार झालेले आहेत, तयार आहे, म्हणजे खाण्यासाठी रेडी आहे। मग आता हे घरी नेल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचंय का? असे थोडा वेळ झाले नॉर्मल की खाऊ शकतो? इथे पण आपण कापून खाऊ शकतो। अच्छा, हे वाले कच्चे आहेत ते पायरी आहेत का? हा पायरी आंबा बघा असा असतो, ह्याला इथे टोक असतं। तर पायरी आंब्याबद्दल काय सांगाल का थोडीशी माहिती? पायरी खायला एकदम गोड येतो, गोड येतो, टिकत नाही जास्त दिवस। हापूस मग ह्याच्यापासून साठं वगैरे बनवतात? रसापासून पण बनवतात, हापूस रसाला चांगला येतो रस, पायरी आंबा पायरीचा। अच्छा, रसपुरीचा जर बेत केलात ना तो पायरी आंबा चांगला पायरीचा। अच्छा, हा कसा डझन आहे?
हा आहे 800 रुपये डझन. आणि हा किती दिवसाने पिकेल तरी? 4-5 दिवसात पिकणार. एकदम अच्छा. कडक. म्हणजे काय काय लोकांना कडक का लागतात की बऱ्यापैकी मोठं फळ दिसतंय बघा. 300 ग्राम 350च्या वरती आहे. वरती आहे. वजन किती? अच्छा, पायरी आंबा 360 ग्रॅम आहे हा मोठा. याच्यापेक्षा पण मोठे आहेत. बापरे, एवढा मोठा आंबा. पायरी आंबा हा पण तेवढाच रुपये का डझन? हा कसा डझन? 1200 रुपये ग्रॅमचा आहे पायरी आंबा. अच्छा. खाल्ला तरी सुद्धा पोट भरून जाईल असा पायरी आंबा. फळ आहे 450 ग्रॅमचं जवळजवळ आणि 1000 रुपये डझनला येणार आहे पायरी आंबा. तसे 1200 रुपये. दादांचा नंबर आहे. रामेश्वर कृपा दुकान नंबर 4 सुधीर मसाले. इथे सर्व मसाले आहेत, पीठ आहे, वडे पीठ वगैरे दिसतं, आंबा पोळी, फणस पोळी सर्व. तुम्ही कुडाळचे. मालवणी मसाला कसा? 700 रुपये. तांदूळ कसे आहे? 140. अच्छा. आणि कोकम? ती कोकम आहेत बघा 80 रुपये. तर असे बऱ्याच प्रकारचे. आणि हे काजू कसे? 950 रुपये. 950. हा काजू 1100 रुपये. 1100 रुपये. चिंचेचा गोळा कसा? 50 रुपये पाव किलो रुपये. पीठ पण आहे दादांकडे आहे, डांगर पीठ आहे आणि आपले कडकडी लाडू पण आहे, शेवचे लाडू. हे कसे दादा? आणि 120 रुपये अर्धा लिटर. अच्छा, हे वालं आहे 550 आणि हे पण 550. हे पण 550. हे हे मोठं ना. आणि हा 600 आहे. पुढचा हापूस प्रॉपर. शेवटचे फळ कापून तुम्हाला मी टेस्ट पण देते. दाखवा. ताईने एक फोड कापून दिले. तर या महोत्सवामध्ये तुम्हाला कोकणातील सगळे पदार्थ पाहायला मिळतील. आगळ आहे, आंब्याचा रस आहे, पापड आहेत, पोहे आहेत, तांदूळ आहेत, उकडे तांदूळ मिळतील तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत. असे सगळे स्टॉल तुम्हाला या आंबा महोत्सवामध्ये पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ हापूस आंबा विक्री केंद्र आणि सचिन मुणगेकर हा त्यांचा मोबाईल नंबर इथे आहे. सिंधुदुर्ग जिल्हा. मुणगे मुणगे. अच्छा. हे फळ कसं आहे? आता हे पेटीमधलं आहे. हे 800 रुपये. अच्छा. आणि हे वाले? हे ते पण मधले आहे. हे 4.5 डझन मध्ये फळ बसणार. मध्ये बसणार. अच्छा. क्वालिटी कुठे घ्या, कोणतंही घ्या बघा. 100 रुपये पान, वेगवेगळ्या प्रकारचे. आणि चटण्या पण आहेत. हे कोणतं आहे? कारल्याचं आहे का? हे कारल्याचं लोणचं दिसतंय. आंब्याचं आहे. आणि ते पण 100. नंबर 17 आणि वांगणकर अस्सल देवगड हापूस आंबा. आणि दादांचा इथे मोबाईल नंबर आहे, पाहू शकता तुम्हाला. तर अशा प्रकारे हे आंबा महोत्सव भरला आहे, जिथून तुम्ही वेगवेगळ्या भागातून म्हणजे कोकणातून आलेला आंबा
खरेदी करू शकता आणि त्याची चव चाखू शकता. तर अशा प्रकारे आंबा महोत्सवाला नक्की भेट द्या. हा आंबा महोत्सव किती तारखेपर्यंत आहे? 12 तारीख 12 मे पर्यंत. आणि किती वाजता चालू होतं? सकाळी 10 ते रात्री 10. रात्री 10. आता तुम्ही फोटो पाठवा. दुकान नंबर 25. दादा तुमचं नाव काय? माझं नाव परमेश्वर. आम्ही स्वतः मधुमक्षिका पालन करतो आणि नॅचरल पद्धतीने मधाचं कलेक्शन करतो. आपल्याकडे 4 व्हरायटीमध्ये मध आहे. हे सर्व 4 व्हेरायटीचे. हा कडुलिंब जांभळाचा आहे. हां हां. हा जिकडे कडुलिंब जांभळाची झाडे 1 असतात. किलोची बाटली. 1 किलोची बॉटल आहे 999 999 रुपये. रुपये. हे आहे तुळशीचा. हा वाला. हा तुळशी 1 किलोची बॉटल आहे 829 तुलसी हनी. म्हणजे हे तुळशीचं म्हणजे कसं तुम्ही तयार करता? रानतुळस असते डोंगराळ भागात वगैरे. त्याला फ्लावर्स लागल्यानंतर आपण मधमाशीच्या पेट्या जे आहेत आपल्या हे असे बॉक्स असतात मधमाशीचे. ते बॉक्स आपण त्या एरियामध्ये घेऊन जातो. हां हां. जेणेकरून त्यामध्ये अवतीभोवती जी फ्लॉवरिंग असते त्याच फ्लॉवरिंगवरून मध कलेक्ट करतो अच्छा. आणि पेटीमध्ये जमा करते. तशा पद्धतीने आपण ते कलेक्ट करतो. हे वाला? ओव्याचा आहे. ओवा जो म्हणतो आपण ओव्याचा मध डायजेशनसाठी एकदम बेस्ट असतो. सर्दी खोकला कोमट पाण्यातून आपण घेऊ शकतो कोमट हे. पाण्यातून घेऊ आणि दुधातून वापरू शकतो हे. 100% दुधातून सुद्धा वापरू शकतो. ह्याची छोटे पण बॉटल आहे ना ही किती वाली आहे? हे 100 रुपीज 100 रुपये. आणि ही वाली 240 350 आणि 750. 750. म्हणजे सगळे वेगवेगळी किंमत आहे आणि फ्लेवर सुद्धा वेगवेगळे. हा ओव्यापासून बनलेला आहे म्हणजे हा मल्टीफ्लोरा फॉरेस्ट हनी. फॉरेस्ट हनी. आणि हे जे आहे हे लो कलरचं मेथी दाण्यासारखं दिसायला परंतु हे आहे बी पॉलन फुलातले जे परागकण असतात अच्छा. ते असतात. म्हणजे हायली नॅचरल प्रोटीन आहे हे. ते कशासाठी वापरतात? मॉर्निंगला आपण एक 10-12 दाणे खाऊ शकतो. डायबिटीससाठी बेस्ट आहे. शुगरसाठी चांगला आहे. डायबिटीस असणाऱ्यासाठी. रिसर्च चालू आहे. अरे वा. नुसतेच घ्यायचे? हो 10-12 दाणे खाऊ शकतो. स्टॅमिना ग्रो होतो. बरेच फायदे आहेत. अच्छा. आणि हे वाला मध दिसतंय ते ही हे बॉटल मधामध्ये मल्टीफ्लोरा मधामध्ये आपण 10 टाईपचे ड्रायफ्रुट्स ऍड केलेले आहेत. जेणेकरून मॉर्निंगला 1 स्पून आपण घेऊ शकतो. मधासोबत घेतल्याने याचे बेनिफिट्स ड्रायफ्रूट सुद्धा पोटामध्ये जातात आणि आपलं डाएट पण चांगलं राहील. तर अशा प्रकारे ह्यांचं स्वतःचं फार्म आहे आणि उत्कर्ष स्वयं सहायता समूह आणि खाली दादांचा नंबर दिलेला आहे. मग एरवी पण मिळून जाईल ना नंबरवर संपर्क केला तर डायरेक्टली होम डिलिव्हरी तुम्हाला भेटून जाईल. अच्छा. इथे दिलेले बघा कोमट पाणी मध आणि निंबू सर्व माहिती दादांच्या दुकानामध्ये आहे. आणि शुद्ध नैसर्गिक असं मध तुम्हाला ह्या दुकानामध्ये मिळून जाईल. आणि मधापासूनचे सगळे फायदे आहेत त्याची माहितीसुद्धा आहे आणि दादांचा हा नंबर आहे. धन्यवाद दादा. हे वाला मध मी घेते. दादा कशी बॉटल आहे? हे 500 ग्रामची बॉटल आहे 329 रुपये. आणि हे मग कोमट पाण्यातून मॉर्निंगला कोमट पाण्यामध्ये 1 स्पून हनी थोडासा लेमन आणि कोमट आणि 12 महिने बाहेरच नॉर्मल टेम्परेचरला. हनी कधी फ्रीजमध्ये नाही ठेवायचा. मध फ्रीजमध्ये जर ठेवला तर त्याचं फ्रीजचं टेम्परेचर कमी जास्त होत असतं. त्यामुळे त्याचं मधाचं फर्मेंटेशन होतं आणि खराब सुद्धा होऊ शकतं. म्हणजे बघा छान माहिती पण दिली दादांनी आणि मी हे घेते विकत. दुकान नंबर 24 जय भवानी. दादा तुमचं नाव काय? माझं नाव पंकज कदम. आपला ब्रँड आहे जय भवानी. आपल्याकडे विविध प्रकारचे तिथे आहेत मसाले आहेत सरबत हे आहेत. सरबत दिसत आहेत. हे सरबत कोणकोणती आहेत? हे आपल्याकडे स्ट्रॉबेरी आहे संत्र्याचं आहे अननस संत्र आहे. हे सर्व रेडी आहेत ना? म्हणजे थंड पाण्यातून घेऊ हा 1 ग्लासला 1 कॅप घालायचं. 1 कॅप कोकमचं आहे. आणि हे आगळ हे आगळ आहे आपल्याकडे. आणि आपल्याकडे लोणच्यांमध्ये विविध प्रकारची लोणची आहेत. हे कसं आहे? हे लिंबाचं गोड लोणचं आंबट गोड तिखट बिना तेलाचं आहे. बिना तेलाचं ऑइल अच्छा. फ्री. हे आंबोशीचं पण किती आहे. ग्रॅमचं आहे हे पॅकेट? 200 ग्रॅम. 200 ग्रॅमचं आहे. आंबट हे आंबट गोड गोड तिखट. आणि हे आंबोशीचं आंबोशीचं गावठी आणि कडधान्य आहेत. गावठी कडधान्य बघा नॅचरली केलेली आहेत. स्वतःची त्यांची उत्पादन आहे ती. आणि छान हे सगळे प्रोडक्ट आहेत दादांचे. कसं पाव किलोचं? हे 75 आणि 3 घेतले तर 200 ला 3. 3 घेतलं तर 200. ऑफर बारीक मूग आहे. इथे पापड पण आहेत. आणि हे काय दादा? हे गहू कुरडई. गव्हाची कुरडई कशी? ही 80. नाचणीची पण आहे. अच्छा. हे नाचणीचं कसं आहे? कुरडई ते सेम तेवढंच नाही. सेमच आहे. तर आणि पोहे पण दिसतात लाल इथे. पोहे वगैरे गावचे. हे कसे? हे 30 सफेद रुपये. पोहे हे 40 रुपये. हे 40 रुपये. उडदाचं पीठ वगैरे पण आहे. स्पेशल आहे कोयदाचं. अच्छा. आणि सांडगी मिरची पण आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पावडरी पण आहेत. मसाले सुद्धा आहेत दादांकडे. तर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर इथे बघा दादांचा हा नंबर दिलेला आहे. तुम्ही संपर्क करू शकता. आणि आपल्याकडे खास आहे आपल्याकडे गावठी ओले काजूगर पण आहे. ओले काजूगर मिळणार आहे भाजीसाठी. तर ते कसे आहेत? पाव किलो तरी साधारण
अच्छा, म्हणजे तुमच्याकडे संपर्क केला तर तुम्ही जरूर काजूगर मिळवू शकता. धन्यवाद कारण दादा. आपल्याकडे घरपोच सेवा उपलब्ध आहे. अच्छा, फ्री होम डिलिव्हरी. धन्यवाद. नमस्कार. दुकान नंबर 40 परिश्रम मँगो सेंटर. नमस्कार ताई. कुठून आहात तुम्ही? मी राजापूर. राजापूरचा आंबा. हा आंबा कोणता आहे? हापूस. हा हापूस आहे, हा आपल्या पायरी आहे. हा वाला. हा कोणता आहे? त्याला रत्न हापूस म्हणतात ते. रत्न हापूस. हा यामध्ये हा हे जे hybrid टिपके टिपके दिसत आहेत म्हणजे जरा वेगळे दिसत आहे ना. हा, ह्यामध्ये ना 5 आंब्यांची टेस्ट असते तुम्हाला. 5 आंब्यांची हा hybrid taste. आंबा आहे. हायब्रिड म्हणजे नक्की काय? 5 प्रकारच्या झाडापासून एक झाड तयार केलेलं अच्छा, आणि म्हणून- चवीला अतिशय गोड येतो. म्हणजे हा. 5 5 जातीच्या जातीचं आंब्यांचं एक झाड एक तयार- फळ. एक अच्छा, झाड तयार केलं जातं. आणि मग त्याची ही फळं आहेत. म्हणजे फारच याची चव उत्तम असेल ना. अतिशय गोड आहे हापूस. कसे डझन? हा 1200 रुपये डझन. 1200. आणि किती ग्रामचं असेल हे फळ? हे बघा 700-800 ग्राम. बऱ्यापैकी वजन मोठं आहे फळ. हो ना, खूपच मोठं फळ आहे हे. तरी साधारण पिकाला किती दिवस जातील? हे इतपत पिवळं झाल्यावर सुद्धा तुम्ही कापून खाऊ शकता. म्हणजे याला एवढं हापूस एवढा पिकायला लागत नाही. म्हणजे असा साधारण पिवळा झाला साधारण थोडा. पिवळा झाल्यावर सुद्धा कापला तरी तो छान गोड लागतो. ताईंकडून छान माहिती मिळते बघा. आणि हा आंबा कसा आहे? हा 600 आहे, 800 आहे, 900 आहे. अच्छा, हा 800चा. खूप सुगंध मस्त दरवळतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आंबे या स्टॉलवर आहे आणि छान माहिती दिली ताई. धन्यवाद. 37 नंबर शॉप आहे. आणि दादा काय तुमच्याकडे हे? आमच्याकडे पापड आहे, छोटे छोटे पापड आहे मस्त. हे tasty छोटे पापड आहे. आहेत ना? हा. हे तांदळाचा कसले पापड आहेत? मसाला राईस आहे, साधा राईस आहे, लसूण राईस आहे. अच्छा, म्हणजे सगळे तिखटवाला तांदळापासून आहे, बनलेले कसुरी मेथी आहे, नाचणीचे आहेत, साबुदाण्यामध्ये आहे, टेस्टिंग. हे कसे? साबुदाण्याचे चकली आहेत, कशा बटाटा आहे? पापड आहे. हे 80 रुपयाला एक पॅकेट येतं. आणि हे सगळी काय कोणती आहे? कुठलंही घ्या, हो. 80 रुपये पॅकेट. हे पोहा चकली आहे ना, ही 100ला पॅकेट आहे. आणि हे बटाट्याचे पापड आहे, हे 150ला पॅकेट आहे. 150ला. बाकी सगळं 80 रुपयांना येणार आहे. त्याच्यामध्ये मग हे कोणता फ्लेवर बोलले तुम्ही? हे तिखट आहे, तांदळाचं आहे, मस्त टेस्टी. तांदळापासूनच बनलेले. फ्लेवर फक्त वेगवेगळे दिलेले आहेत. आणि हे नाचणीचे आहेत ना, बॉबीज आहेत ना. पापड आहे. हा. हे पण 80 रुपये येणार आहे. बघा सगळेच प्रकारचे आहेत आणि 80 रुपये आहे पॅकेट. हे फक्त ते 100ला 100 रुपये आणि हे 150ला 150ला येणार आहे बटाट्याचे. बटाट्याचे आणि हे बटाट्याचे वेफर्स कसे? हे वाळवलेले 80 रुपये. तर असे सगळे प्रकारचे पापड तुम्हाला टेस्ट करायचे असतील तर 37 नंबरच्या शॉपला नक्की भेट द्या. धन्यवाद दादा. तर अशा प्रकारे आपण आंबे पाहिले, त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेतली. वेगवेगळ्या भागातून म्हणजे देवगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथून आंबा आलेला आहे. नक्की चव चाखायला या आणि खरेदी करा. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.